सर्व माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे, मित्रांनो, मी सुद्धा मराठा समाजाचा आहे। मला पण माझ्या जातीचा, माझ्या मराठा असण्याचा किंवा मराठा म्हणून मला पण अभिमान आहे। पण आपण सुद्धा सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यानं दिलंय त्याच्या मागे उभा राहण्याचं काम आपण केलं पाहिजे। ज्यांनी आपल्यासाठी निर्णय घेतला हे आपण मान्यच केलं पाहिजे। आज राजकारणाचा विषय आला की लोक वेगवेगळे लगेच जाती धर्माचे हे लावतात आणि वेगवेगळे त्याला म्हणजे वेगळ्या चष्म्यातनं बघण्याचं किंवा आपल्या पुढे वेगळ्या एका दृष्टिकोनातनं मांडण्याचा प्रयत्न करतात। पण वस्तुस्थिती ती नाहीये। आपल्याला आरक्षण सगळ्यात पहिलं दिलं कोणी तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं। ही वस्तुस्थिती आपण मान्य करूनच चालली पाहिजे, हे आपण लक्षात घ्या। हे आरक्षण टिकणार नाही त्यांनी ते मुंबई हायकोर्टामध्ये टिकून दाखवलं, हे पण आपण मान्य केलं पाहिजे। त्यांनी ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते सुप्रीम कोर्टामध्ये पण त्यांनी टिकून दाखवलं। हे सुद्धा बंधू भगिनींनो आपण लक्षात घेतलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे। गेलं कधी ज्या वेळेला फडणवीस साहेबांना पद सोडायला लागलं किंवा जे त्यावेळेला पदावर नव्हते त्यावेळेला हे आरक्षण गेलं, ही वस्तुस्थिती आहे। आज साहेब मी नक्कीच या ठिकाणी अगदी ठामपणे आणि प्रामाणिकपणे माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना सांगू इच्छितो की माझा 100% माझ्या नेत्यावर आणि देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे। उद्याच्या काळामध्ये आपल्याला जर आरक्षण कोण देऊ शकलं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, एवढं लक्षात ठेवा। तेवढी धमक, तेवढं त्यांचं मन मोठं आणि तेवढी कुवत ही त्यांच्यामध्ये आहे। दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा तिथले निर्णय लावून घेण्याची ताकद जर महाराष्ट्रामध्ये आज कुठल्या नेत्यामध्ये असली तर ती देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे।